देशी झाडं लावली पाहिजेत. ह्याच्यावरनं मुनगंटीवारांच्या अगेन्स्ट आम्ही सांगितलं की हे सगळा खोटा प्रकार चालला आहे. मनुष्यवधाचा गुन्ह्यानं माणूस मारतो तर त्याला 14 वर्ष तुरुंगात टाकतात, पण 200 वर्षाचं झाड ते कापलं तर काय 5,000 रुपये दंड. आपण सगळं काही कमावतो, नाव पैसा, पण खरी शांती आवश्यक असते आज जगण्याला, तर ती तर झाडात निसर्गात असल्यावर मिळते. स्ट्रॅटर्जी लेवलवरती मी एवढा अभ्यास करत नाही, कारण मला ना 2-3 वेळा एवढा खोटेपणा तोंडावरती, म्हणजे दिल्लीमध्ये नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये बसून बसून मी कंटाळलो. सरकारी पातळीवरती काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला फॉरेस्ट मिनिस्टर करायला पाहिजे. पण माझ्या डोळ्या देखत आमच्या गावच्या नदीच हरवली. काही निर्मात्यांना सांगतो मी की तुमच्या तिकडे येत असेल तर तुम्ही 5,000 झाडं लावा, मी तर तुमच्या पिक्चरमध्ये काम करतो, अशी अट टाकतो तुम्ही. की झाडं लावायची तर मुलांना बी आणि पिशवी द्यायची, आणि त्याला वृक्षप्रसाद नाव करून पिशवी द्यायचं, आणि प्रत्येक मुलानं एक बी त्या पिशवीत लावायचं. अशा 22 लाख पिशव्या मी यावर्षी वाटल्या. पण काय मंत्रालयात हे विषय मी 5 वर्षापासून मांडतोय, पण तिथं ऐकायलाच येत नाही त्यांना. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या देवळांमध्ये वृक्षप्रसाद योजना जर सुरू केली तर तुमच्या मुलांनासुद्धा त्याचा आशीर्वाद मिळेल. 7 पिढ्यांना पुरून उरतं झाड म्हणलं हाय. म्हणून माझा गॉडफादर कोण तर मी सांगतो, सह्याद्रीचा डोंगर माझा गॉडफादर आहे. मग काय भीती आपल्याला कोणाची? खरंय खरंय खरंय. असं ते गोष्टी आहेत पानोपानी पानोपानी पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी कानोकानी कानोकानी. बियांच्या खानाखुना पेरू आम्ही राणीवनी राणीवनी. इवली जरी होऊ सावली तरी होऊ, इवली जरी होऊ सावली तरी होऊ. मुळांचे कुळ घेऊ खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ. नमस्कार, मी प्रशांत कदम. आज कुठला पर्यावरण दिवस नाही आहे ना कुठला वन दिवस आहे, पण तरी देखील आपण झाडांच्या सानिध्यात झाडांवरती प्रेम करणाऱ्या एका माणसाशी गप्पा मारणार आहोत. कारण शेवटी हे निसर्गप्रेम जे आहे ते एका दिवसासाठी दाखवायचं नसतं, तर ते वर्षभर तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणूनच गेल्या जवळपास 7-8 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये 40पेक्षा जास्त ठिकाणी ज्यांनी सह्याद्री देवराई ही कन्सेप्ट विकसित केलेली आहे आणि त्या माध्यमातून वृक्षप्रेमाची एक अनोखी चळवळ उभी केलेली आहे. ते प्रख्यात अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे आत्ता माझ्यासोबत आहेत. खरं तर झाडांबद्दलचं प्रेम त्यांचं जे आहे ते खूप आतून आणि खूप नैसर्गिक आहे, त्यामुळेच त्यांचं काम जे आहे ते आपल्याला इतक्या वेगळ्या पद्धतीनं उभं राहिलेलं दिसतं. आणि सोबतच त्यांच्या करिअरमधला जो स्ट्रगल आहे तो पण खूप वेगळा आहे. म्हणजे अगदी चौकीदाराची नोकरी, चौकीदार हा शब्द खरं तर थोडासा आत्ता जरा बदनाम झाला आहे तुमच्या बाबतीत, तो वापरायचा का? पण आम्ही त्याला न्याय देऊ बरोबर. पण खूप मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे चौकीदाराची नोकरीपासून ते अगदी साऊथ इंडस्ट्रीमध्ये आणि मराठी थिएटर असेल, फिल्म असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 40पेक्षा अधिक ठिकाणी तुम्ही देवराई विकसित केलेली आहे आणि एका देवराईमध्ये जवळपास 10,000 ते 1.5 लाख झाडं. आणि निसर्गप्रेम हे मुळात आलं कुठून? म्हणजे हे अभिनयाचं क्षेत्र असता असता मध्येच झाडांच्याकडं कसं काय वळलं? वळलो असं म्हणता येत नाही. मला खेड्यातलाच आहे. मी 8वीला चप्पल घातली, त्यामुळे डोंगरात जाणं, लाकड तोडून आणणं, उन्हाळ्यात साठवणं आणि असं लाईक गुरंढोरं पगणं, हे त्यामुळं ओढे नाले ओहोळ पाणी आवाज पाखरं हे काय पार्ट ऑफ लाईफ होतं. आणि अचानक शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडलो आणि ते जरा राहून गेलं. बरेच वर्षाचं गॅप गेल्यानंतर परत जोडलं. पण हे काही सामाजिक काम किंवा हे काय निसर्गप्रेम किंवा पर्यावरण प्रेम म्हणून आम्ही करत नाही. आम्ही जे समविचारी मित्रमंडळी भेटले हे आमच्या केवळ आनंदासाठी म्हणून करायला लागलो. तर मला असं वाटलं की माझ्या लहानपणी वेळेकामठी गावाला जी झाडं होती, ज्या घराच्या बाजूला एवढी झाडं होती, ते आता 3-4 किलोमीटरपर्यंत झाडच दिसत नाही. तर हे बघितल्यानंतर एकदम शॉक बसलो. तर म्हटलं अरे यार, आपण सगळं काही कमावतो, नाव पैसा, पण खरी शांती आवश्यक असते आज जगण्याला, तर ती तर झाडात निसर्गात असल्यावर मिळते. आपल्या गावापासून सुरू करू, कोणाला बोलायला नको. आणि मग गावात 2000 झाडं सुरुवात केली. मग सुहास वांगणकर भेटले, मग निंबाळकर भेटले, मधु फल्ले, सचिन चंदने, अरविंद जगताप, आमचे मित्र जे किशोर ठाकूर, हे सगळे आमचे कलावंत माणसं आहेत. एकत्र भेटलो आणि आपण म्हटलं सगळ्यांनाच हे आवडायला लागलं. पण झाडांबद्दलचे तुमचे उपक्रम इतके वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहेत. म्हणजे आता देवराईचा मी उल्लेख केला, सोबतच तुम्ही बऱ्याच लोकांची बीजतुला पण केली, तुमच्या स्वतःच्या आईची केली, भालचंद्र नेमाडेंची बीजतुला केलेली आहे.
वृक्ष संमेलन, जगातलं पहिलं वृक्ष संमेलन बीडला केलं तुम्ही. त्याच्यानंतर अनेक देवस्थानांच्या मध्ये प्रसाद म्हणून वृक्षप्रसाद ही एक अनोखी संकल्पना राबवली. तर हे 8 वर्षापासून सातत्यानं तुम्ही जे करताय त्याला प्रतिसाद नेमका कसा मिळतो आणि अजून पुढं काय काय करायचं? झाडांबद्दल काय आहे, नाव आणि पैसा नसलेल्या गोष्टीत लोक जास्त नसतात आणि झाडासाठी नाव आणि पैसा ही गोष्ट काही मिळत नसते. पण असे काही वेडे आहेत, प्रत्येक ठिकाणी आम्ही टॅप करतो. जिथं जिथं चांगले लोक भेटलेत, ज्यांना ज्यांना मनापासून इच्छा आहे, त्या त्या गावामध्ये देवराई व्हायला लागल्या. आणि मग आम्ही खरं एकदा चेक केलं की ही माणसं खरी आहेत की मग आम्ही फॉलोअप घेतो. आणि मग समजा बीडला ठरलं, शिवराम घोडके नावाचा मित्र आहे ऋषीभूषण, तो पहिल्यांदा 2016ला माझ्या आईची बीज तुला केली तेव्हा तो तिथं आला होता. आईची बीज तुला करताना माझी संकल्पना होती की आई 93 वर्षाची होती. मला वाटत होतं की आई जन्मात ह्याच्या ग्रेट जगात कोण नाही, ती आयुष्यातनं जाऊ नये, तर हिला कसं जिवंत ठेवूया. पण पैसे करोडो रुपये असून काय फायदा नाही, कोणी 500 वर्ष जगत नाही जातात. तर मी म्हटलं आईला आणा, बीज तुला करू आणि तेवढी बिया महाराष्ट्रभर लावू, मग ती झाडं वाढतील, त्याच्या सुगंधामध्ये फुलांच्या असेल, फळांमध्ये असेल, सावलीमध्ये असेल, पक्षी राहतील त्यांच्या जीवनात असेल, अशा रीतीने तिला जिवंत ठेवूया. म्हणून मग आईची बीज तुला केली. त्यावेळेला तो शिवराम घोडके आला आणि मग तिकडं सांगितलं की बीडला अशी एक देवराई व्हायला पाहिजे. मग तसा तो खरा निघाला. मग तिथला ग्रुप तयार झाला, डॉक्टर शेळके वगैरे, आणि मग तिथं आम्ही सुरू केलं आणि मग 1.5 लाख झाडं झाली. ती पण अशी एकदम मोठी मोठी झाली. आता अशा पद्धतीने त्या वेगवेगळ्या देवराया तयार व्हायला लागल्या. बरं, 40पेक्षा जास्त देवराया आता झालेल्या आहेत आणि 30 तर असं नाव बोर्ड लावलेले आहेत. बरं, आणि अजून 10-15 ठिकाणी काम चाललेत, पण अजून त्याला बोर्ड लावलेले आहेत, पण काम झालेलं आहे. आणि कसं होतं की मस्केवाडीला समजा मग देवराई कशी झाली, पांडुरंग सोनाने एक इन्स्पेक्टर आहे, माझा मित्र आहे, तो म्हणलं आमच्या गावाला चल. तर 60-70 वर्ष त्या माळरानावर कधीच झाड येणार नाही. बरं, असं हे होतं. पण त्याला नाव होतं भूताचा वड तिकडं होता. तर ही संकल्पना कशी असेल, तर वड असला पाहिजे ना, मग तो भूताचा वड. बरोबर. तर आम्ही त्यांच्या देवळात मीटिंग घेतली. तर म्हातारी माणसं म्हणली, अहो तिथं कधीच जन्मात एक झाड येणार नाही, एक झाड आलं तर 25,000 रुपये तुम्हाला गिफ्ट करू. त्या दिवशी मला पांडुरंग सोनाने म्हणला, तू 1 लाख रुपये दे, बाकीचे लोक मदत करतील. मग मी लगेच ते कॅश मागवली, मग ते 1 लाख रुपये ठेवले. मग बघता बघता 7 लाख झाले, मग 12 लाख झाले. आणि आज तिथं 40,000 झाडं आता वाढलेली आहेत. म्हणजे तिथं आता परवा त्यांचा फोन असा आला होता की एकट्याला जायला भीती वाटते. जिथं एक माणूस म्हणजे म्हणत होता की झाड येणार नाही, अशा पद्धतीनं डेव्हलप झालं आहे ते. आत्ता आपण आहोत साताऱ्यातल्या सह्याद्री देवराईमध्ये आणि हा सगळा परिसरात आपण त्यांच्यासोबत फिरणार आहोत. अजून थोडंसं पुढे जाऊन आपण विशेषतः तुमचा ह्या सगळ्या देवराई विकसित करतानाचा एक कन्सेप्ट आहे की देशी झाडं असली पाहिजे, त्याच्या पाठीमागचं कारण काय? नाही, देशी झाडं हा कॉन्सेप्ट आला मुळात आमच्याबरोबर जे सायंटिस्ट लोक आहेत त्या सगळ्यांना वाटत होतं की देशी झाडं का. तर तेव्हा 2016ला मी सरकारी नर्सरीजमध्ये फिरलो. तर गेले कित्येक वर्ष सरकारमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, हे फक्त पटकन वाढणारी झाडं दाखवायला, झाडं ऑन पेपर करायची झाडं असं करून गुलमोहर, आपला काय त्याचं नाव, सुबाबळ असेल, ग्लेरिसिडिया असेल, आपलं रेनट्री असेल, अशी पटपट वाढणारी झाडं. ती म्हणजे 2016ला जेव्हा मी भांडण केलं सुधीर मुनगंटीवारांच्या बरोबर, मोठं भांडण झालं. मग त्यांनी आमच्यावर कोटी होते ना तेव्हा, 33 कोटी 50 कोटी असे सगळे हे होते. तर तेव्हा म्हणजे खारगे साहेब होते, तेव्हा आम्ही काटेसावर महोत्सव इथं घेतला साताऱ्यात. तर तेव्हा साताऱ्यात गुलमोहर महोत्सव भरायचा. तर गुलमोहर महोत्सव, गुलमोहर हे इंग्रज लोकांच्या बायकांना समजा किंवा त्यांच्या लोकांना आवडायचं झाड म्हणून इकडं आणलं त्यांनी, ते वाढत गेलं आणि त्याचे महोत्सव व्हायला लागले. पण काटेसावर झाड असं आहे की त्याच्यावर 50 प्रकारचे पक्षी येतात. आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात चांगलं झाड ते पशुपक्ष्यांना वाचवतं. म्हणजे खारपासून, डुक्करपासून, हरिणपासून त्याची पडलेली पानं फुलं खात असतात. मग आम्ही तो काटेसावर महोत्सव सुरू केला. तर तेव्हा देशी झाडं लावली पाहिजेत ह्याच्यावरनं मुनगंटीवारांच्या अंगेस्ट आम्ही सांगितलं की हे सगळा खोटा प्रकार चालला आहे. मग ते राहुल कुरकरेंनी मुलाखत घेतली होती आणि मी ते म्हटलं सांगा हिशोब ह्याचा कसा. मग म्हटलं मी विचारू शकतो की हे चुकीचं चाललं आहे. बरोबर. मग मला दिल्लीवरनं पण एक पत्र आलं, 1,37,00,000 फक्त गुलमोहराची रोपं होती त्यातली. मग ते ग्लेरिसिडिया, रेनट्री वगैरे हे सगळे रोपांना मग बंधन आलं ना. आजच्या माझ्या मते हात काय मोठेपणाचा भाग नाही, पण त्या निमित्ताने त्या भांडणामुळं आता महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फक्त देशी झाडं म्हणजे काय, पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं. बरोबर.
ज्याच्यातनं खरोखर निसर्गाचा समतोल साधला जाईल आणि मोनोटोनी ब्रेक करायची होती आपल्याला. बरोबर. मग ते आपण केलं. आणि गुलमोहर काय कुत्रे त्याच्या खाली बसत नाही, पक्षी बसत नाही, पण त्याचं काय दुश्मन नाही आपल्याला. एकात दोन झाडं असली म्हणून काय हे नाही, पण अख्ख्या रस्त्याला गुलमोहरच लावले होते सगळीकडे. बरोबर. ही स्कल्पचर आम्ही लोकांना ओपन स्काय बुक असावं आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्राला सगळ्या आवड निर्माण व्हावी की महाराष्ट्रातली झाडं कुठली, देशी झाडच का, गवतं किती प्रकारचे आहेत, वेली किती प्रकारच्या आहेत आणि दगडं किती प्रकारचे आहेत, माती किती प्रकारच्या आहेत, हे असं रस्त्याने तयार करायचा विचार आहे. बर्मिंगहमला मी बघितली होती देवराई आणि तिथं माझ्या डोक्यात आली की साताऱ्यात आपली अशी देवराई व्हायला पाहिजे. तर बर्मिंगहमच्या मेन गेटला एक वडाचं आणि पिंपळाचं झाड आहे आणि ती कशी पवित्र झाड आहेत तिथं लिहिलंय. तर म्हणलं अरे ही तर आपल्या देशी वृक्ष म्हणजे आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. अशा पद्धतीने ते इकडे आणलं आणि विविध प्रकारे असा प्रयत्न करतोय की तसंच तसं इथं उभं राहावं. झाडं लावताना तुमचं म्हणणं आहे की झाडं टिकत नाहीत पण देवराई टिकते. त्या पाठीमागे नेमकी काय करण्यात आणि का देवराई आवश्यक आहे? म्हणजे केवळ दिखाव्यासाठी आपल्याला करायचं नाही असं तुम्ही वारंवार म्हणत असता. तर झाड आणि देवराई ह्याच्यातला म्हणजे वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीनं फरक काय आहे? काय आहे की फॉरेस्टमध्ये आपल्या देशातलं सगळं फॉरेस्ट हे आपल्याच माणसाने कापलेलं आहे. आपल्या देशातलं बरंच फॉरेस्ट हे स्ट्रॅटजी डिसिजनमुळं खराब झालेलं आहे. आपल्या देशाचं ह्या सगळ्या ज्या 350-400 देवराई आत्ता आपल्याकडं होत्या पूर्वीच्या काळातल्या त्याचं नीट व्हायला पाहिजे. काय म्हणतात त्याला, संगोपन नीट व्हायला पाहिजे, संवर्धन व्हायला पाहिजे. तेव्हा म्हणून आता जेव्हा आपण काय केलं की ह्या काळात नवीन देवराई ह्या शब्दाला एक पावित्र्य देवाच्या नावानं केलेले ते आणि मग ते एक बोर्ड आणि देशी झाडं असं एकत्र आलं तर ते जास्त पुढच्या पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे अशी संकल्पना राबवून मग आपण सुरू केलं. बरं. म्हणजे साधारणपणे नासधूस करायला मध्ये लोक न्यूसन्स करत नाहीत. आजही अशा देवराई आहेत की तिथे कोणी जात नाही आणि मग धर्माच्या नावाखाली एवढ्या गोष्टी होतात तर ही चांगली गोष्ट करायला काय हरकत नाही. काहीच करायला चांगली झाडं वाढतील, लोकांना न्यूसन्स कमी होईल आणि मग आपण देशी झाडं त्यातनं चांगलं संगोपन होईल त्याचं. म्हणून देवराई हा कन्सेप्ट आहे तेव्हा. ओके. पण आता जागा निवडताना किंवा तुम्हाला तुमचं काम बघितल्यानंतर काही लोकांच्याकडनं रिस्पॉन्स येत असेल की आम्हाला पण आमच्या गावामध्ये हवी आहे, तर ती प्रोसेस नेमकी कशी होते? तुम्ही अप्रोच होता की लोक तुम्हाला अप्रोच होता? दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. बोलता बोलता विषय निघतो. काय गायरानं जिथं आहेत गाईला चरायला त्याच्यात खूप अतिक्रमणं झालीत आणि गुरं कमी झालीत. आता अतिशय ज्याला काय म्हणता येईल काळजी करण्यासारखी गोष्ट काय ती गुरं कमी झाली, शेण कमी झालं, उकिरडे कमी झाले, त्यामुळं यांत्रिकीकरण सगळं आलं आहे. त्याच्यामध्ये ती गायरानं गवताच्या जागा ठेवून झाडं जास्तीत जास्त कशी लागतील असा विचार पहिला करतो. त्यानंतर फॉरेस्टच्या जागा असतील त्या घेतो. प्रोसेसमध्ये बराच प्रॉब्लेम येतो की ते टेक्निकली मंजूर करून घेणं वगैरे वगैरे सगळ्या ठिकाणी होत नाही. पण गावांचा सपोर्ट मिळतो आणि काही फॉरेस्टच्या जागेमध्ये पण आपल्या देवराया झालेल्या आहेत. ज्याला करार वगैरे व्हायचेत ना ते अजून झालेले नाहीत, पण आपला काय त्याच्यात काही स्वार्थच नसल्यामुळे आपल्याला वाटतं काय कसं असेल तसं. गेल्या 10 वर्षांपासून मी पण राजधानी दिल्लीमध्ये काम करत होतो आणि आता आपल्या संसदेचं पण बांधकाम चालू आहे, सेंट्रल विस्टा चालू आहे, त्याच्यासाठी सुद्धा झाडं काही इकडचे तिकडं होतात. किंवा कुठलाही सरकारी प्रकल्प आला की आपल्याला असं सांगितलं जातं की याच्या बदल्यात आम्ही एवढी झाडं लावणार आहे. ते ट्रान्सप्लांटेशन जे आहे, ट्री ट्रान्सप्लांटेशन सरकारी पातळीवरती जे सांगितलं जातं ते खरोखर म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या पण योग्य आहे का आणि ते बरोबर होतं आहे का आपल्याला जसं हवं तसं? ट्रान्सप्लांट सगळी झाडं होत नाहीत, पण आपला राष्ट्रीय वृक्ष वड हा तर ट्रान्सप्लांट होतोच होतो आणि किती दिवसांनी तो होऊ शकतो. म्हणजे तो मोठं झाड 100-200 वर्षाचं असेल तर ते महिनाभराने उचलून लावलं तरी त्याच्या मुळ्या फुटू शकतात. पण तसं काय आहे की जेवढं म्हणून बिल्डिंग बांधल्या जातात, जेवढे म्हणून रस्ते बांधले जातात, त्याच्यातला हा अतिशय कच्चा दुवा आहे की झाडं आम्ही 10 लावतो आहे आणि झाडं आम्ही ट्रान्सप्लांट करतो आहे. हा कायदा इतका खतरनाक वाईट आहे की कागदोपत्रीच आहे तो. गेल्या 50-60 वृक्षतोड कायदा, वृक्षतोड कायद्यात तर काही दमच नाही. बिल्डरला काय सांगतात की आता इथं बिल्डिंग बांधण्याची तर आपण हे जीव तोडून लावलेली झाडं आहेत, काय पर हेड 2000 रुपये दंड, 20 झाडाचे 100 रुपये, त्याच्यासाठी काय 40,000 रुपये दंड भरला की काय आहे. मनुष्यवधाचा गुन्हा माणूस मारतो तर त्याला 14 वर्ष तुरुंगात टाकतात. पण 200 वर्षाचं झाड जे तुम्हाला 200 वर्ष ऑक्सिजन देते, ते 200-500 प्रजाती जगवते, जे तुम्हाला
200 वर्ष ऑक्सिजनची लेवल काय असेल ते कापलं तर काय 5,000 रुपये दंड. खरं त्याला काय कायदा म्हणायचं. देवराईबद्दलचा तुमचाच एक व्हिडिओ मी बघत होतो आणि त्याच्यातलं एक वाक्य मला असं एकदम पटकन हे करून गेलं, हलवून गेलं, म्हणजे की काही वर्षांनी आपल्याला काही झाडं अशी चित्रात दाखवावी लागतील पुढच्या पिढीला. खरोखर ही वेळ येईल, कारण आपल्या आजूबाजूला आपण बघतोय आपल्या भावविश्वातमध्ये लहानपणीच्या अशी एक झाडं असतात, वडाची, पिंपळाची, तर ती आता हरवत चालली आहेत आजूबाजूला. तर नाही, मला असं वाटतं की पृथ्वीवरती जेव्हा वातावरण आलं त्यात पहिलं झाड आलं, नंतर माणूस आला. त्यामुळे माणसाची एवढी अवकात नाही की ते झाडाला हरवू शकेल. झाड एक दिवशी सगळ्या माणसानं संपेल आणि मग ते परत जिवंत राहील. मला त्याच्याबद्दल चिंता वाटत नाही. पण हे जे विकासाच्या नावाखाली खोटेपणा जो करतोय माणूस आपण, की बिल्डरनं, म्हणजे अगदी वाईट गोष्ट काय, हे गवत इतकं महत्त्वाचं आहे. आज जो आपण इकडे बघतोय या सगळ्यात हिरवागार शालू नेसल्यासारखा डोंगर दिसतोय आपल्याला रस्त्याच्या बाजूनं, दरवर्षी गवत येतं ना, आल्हाददायक वाटतं. ते एवढंसं गवत आहे ना, सगळं गवत खातोय म्हणून आपण जगतोय ना. गहू, बाजरी, ज्वारी सगळं गवत आहे ना, ऊस असेल, बांबू, सगळं गवत आहे ना. तर हे एवढं गवत की बिल्डिंग बांधली की आयुष्यात पिढ्यानपिढ्या तिथं काहीच उगवणार नाही असा आपण विकास करतो. लांबच्या लांब रस्ता करायला जातो, म्हणजे त्या जमिनीवरती परत ज्वारी, बाजरी, शेमुंग, बिमुंग काय 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 न येता गवताचा कण, तिथले बारकी बारकी किडा मुंगी परत येऊच शकत नाही. ह्याला आपण विकास म्हणतोय. नाही, पण एक अभिनेता म्हणून तुम्ही या सगळ्या कामासाठी एकतर वेळ कसा काढता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काम करताना अभिनेता असण्याचा फायदा होतो की तोटा? नाही, फायदा जास्त काय होतो की मला असं वाटतं की आमचे रघुनाथ ढोले सर, SR यादव किंवा अदेही निंबाळकर 10 वर्ष इकडं काम करतात. त्यांचं म्हणणं की आम्ही गेलो तर 10 लोक पण जमत नाहीत, तुम्ही गेला की 1000 लोक जमतात. मग माझ्या थ्रू त्यांचे विचार मी लोकांवरती हे करतो. माझा एवढा अभ्यास नाही, माझ्या चेहऱ्याचा फायदा होतो आणि मला मुळात आवड आहे. आणि मला कसे की मला असं वाटतं की नाव पैसा कमवण्यापेक्षा हे एक काम बरं आहे. मला एक आईबद्दल जसं प्रेम वाटतं तसं झाडाबद्दल प्रेम वाटतं. ह्या 2 गोष्टी इतकं निस्वार्थ जगात काही नाही. बाकी मनुष्य जातीचं म्हणजे सगळ्यात काय असेल तर भाऊ भाई काय सगळे 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 स्वार्थी आहेत. पण ही 2 गोष्टी आहेत त्या निस्वार्थ आहेत. मग त्यात आनंद जास्त आहे आणि म्हणून मग आपण काम करतो. त्यामुळे गेल्या 6-7 वर्षापासून जे काम चालू आहे त्याच्यातला एखादा प्रसंग की ज्यांना असं फार समाधान देऊन गेला या सगळ्या कामात? आता मी जी झाडं लावली होती ना, समजा 2016ला माझ्या आईची बीज तुला केली आणि आईच्या बरोबर असताना मी एक वडाचं झाड लावलं आणि माझ्या बायकोने एक पिंपळाचं झाड लावलं. ती एवढीशी रोपं होती, आज ती अशी आहेत. तर मला असं वाटतं की माझ्या आईचा आशीर्वाद आहे. तर अशा महाराष्ट्रात सगळ्या, म्हणजे इथं ह्या देवराईत आता आपण जिथं चालतोय इथं मी आधीची ती फ्रेम दाखव त्यांना. निंबाळकर, भोसले, आम्ही सकाळी सकाळी चालायला आलो होतो इकडे. अतिशय गवत नव्हतं, बाटल्या कुठेतरी पडलेल्या आहेत, कुठं खुरटं झाड एखादं दिसतंय. आणि 200 झाडापासून सुरुवात केली, ती जळली. परत 2000चा ट्राय केला आणि बघता बघता 20-1000 झाडं आता, आणि त्यातल्या त्यात विविध प्रजातीचे झाडं. तर हे आनंदाचा म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरा आनंदच नाही खरं. इथं जेव्हा आम्ही येतो, बसतो, बघतो, आजही हे आपला एपिसोड बघत असेल त्यांना असं वाटेल काय जन्नत, अजून काय स्वर्ग असतो. खरं आहे. आणि त्यांना आधीचं दृश्य पण आम्ही दाखवू की आधी काय होतं इथे आणि आता काय झालंय. हां, आणि मग त्याच्यासाठी कसं आम्ही एक म्हणजे समजा 5 स्टारमध्ये राहायचं आणि इकडं आल्यानंतर आम्हाला सगळं स्वतःच्या खर्चानं, स्वतः हे खर्चानं असं करत असताना आम्ही इकडे एक 10,000ची रूम घेतली होती आणि आम्ही सगळेजण एकत्र राहायचो, प्लॅनिंग करायचो, इथं काम करायचो. मग हे हळूहळू काय म्हणतात त्याला, निस्वार्थ आनंदापोटी केलेलं काम म्हणजे देवराई. आता UN-च्या एका रिपोर्टमध्ये मी वाचत होतो की 2030पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी सगळ्यांनी एकत्रितपणे ठरवलं की आता आपल्याला वृक्षतोड जी आहे ती जगातली थांबवायची. आणि गेल्या 30 वर्षामध्ये आता भारताचं क्षेत्रफळ जगामध्ये 7व्या क्रमांकाचं आहे, तर तेवढ्या क्षेत्रफळाची झाडं आपण गमावलेली आहेत केवळ 30 वर्षामध्ये. तर हे किती धोकादायक आहे. म्हणजे एकूणच जागतिक पातळीवरती आपण जेव्हा विचार करतो, आपल्याकडे आता पावसाचं टायमिंग बदललं आहे, रेग्युलर पाऊस होत नाही, एकदाच होतो आणि पटकन जास्त प्रमाणामध्ये होतो. तर हे जे छोटे छोटे बदल आहेत आणि तुमच्या या सगळ्या कामामध्ये तुम्ही असंही म्हणतात की झाडामुळं सामाजिक आणि आर्थिक समतोलसुद्धा साधेल, कसा? आता ह्या स्ट्रॅटर्जी लेवलवरती मी एवढा अभ्यास करत नाही, कारण मला ना 2-3 वेळा एवढा खोटेपणा तोंडावरती, म्हणजे दिल्लीमध्ये नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये बसून बसून मी कंटाळलो आणि सांगितलं की इथं मी बदल करून देऊ शकतो, आम्ही ही सगळी देशी राष्ट्रीय वृक्ष वाचवू शकतो. परंतु स्ट्रॅटर्जी लेवलवरती तिथे गेलं ना की कोणतरी म्हणतो बरं आम्ही करू ती, मला तर खूप वाईट वाटतं ही झाडं तुटतात ती.
आणि प्रत्यक्षात ते कॉन्ट्रॅक्टर आमचे करतील म्हणतात आणि करत नाही. त्यामुळे मी स्ट्रॅटर्जी लेवलवरती ठरवलं की नाही जायचं, लोकांपासून लांब राहायचं. पण असं नाही की मी तो आशा सोडली. पण आता अचानक डिसिजन येतो की भारतातलं 15% विकासासाठी दिले जंगल, तर हा फार काळाच्या दृष्टीने मोठा घोळ करून ठेवता येत ना. मायनिंगसाठी जंगलाचे जंगली दिली जातात मध्य प्रदेशमध्ये, गोव्यामध्ये, इकडं. तर मायनिंगसाठी हजारो वर्षापासून असलेली झाडं, तिथल्या हॉर्नबिलसारखी प्रजाती, पक्ष्यांच्या प्रजाती जिथं कायम राहतात, हे कुठं जाणार? किंवा आपल्या कोचीनच्या तिकडे, केरळ कोचीनच्या तिथं हॉर्नबिलची एक प्रजाती फक्त त्याच बेटावर शिल्लक आहे. ते बेटच आता नष्ट करायचे ठरवले, म्हणजे ती प्रजातीच जाणार. तर ह्या पद्धतीच्या डिसिजन, तज्ज्ञ लोकांचं सहकार्य न घेणं, माहिती न घेणं, ह्या गोष्टी फार डेंजर आहेत. म्हणजे आत्ताचा वाईट काळ आपल्या डोळ्यासमोर इतका भयानक वाईट काळ आहे असं. बरोबर. पण सरकारी पातळीवरचे अनुभव तुम्ही आता बोलता बोलता काही सांगितले. आपल्याकडे सुद्धा 33 कोटी वृक्षांची एक खूप मोठी गोष्ट झालेली होती. त्याचं पुढं काय झालं आता हे सगळ्यांना प्रश्न पडलेत. सरकारी पातळीवरती काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला फॉरेस्ट मिनिस्टर करायला पाहिजे. मला इतके चांगले डिसिजन घेईन, इतके चांगले राबवेन, माझं आयुष्य त्याच्यासाठी पणाला लावेन, असं आयुष्य पणाला लावणारी माणसं घेईन आणि जास्तीत जास्त विचार करेन. पण ते ठीक आहे, तो पार्ट कसा असेल तो. काय होतं की आपल्याकडं मंत्री निवडला जातो ना, त्याला त्या विषयाचं ज्ञान असतं का? अक्कल नको शब्द वापरूया आपण, ज्ञान असतं का? ज्ञान म्हणूया, त्यांना ते असतं का? आणि त्याची डिग्री त्याच्याकडे आहे का? त्याचं व्यासंग त्याला आहे का? आणि अशा पद्धतीनं निवडून येतात लोक आणि त्या जागेवर बसवतात. तेव्हा आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टरबरोबर बोलतो, ह्याच्यावर बोलतो, तेव्हा ज्या लोकशाहीमधले टक्केवारीचे आकडे ऐकून आपण शॉक होतो की हे कसं काम चांगलं होणार, तर ह्यातून कसं बाहेर पडणार. तर माणसाची आंतरिक इच्छाच बदलली पाहिजे आणि ती जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल. पण एक दिवस येईल की तुम्हाला तुमच्या डोळ्यात येतात. म्हणजे पुण्यातल्या का मोठा लक्षाधीश माणसाला मी म्हटलं तर ही तुमची जमीन आहे, इथं मी झाडी लावून देतो, कारण म्हटलं तुम्ही खूप पैसे कमवता, पण नातो ऑक्सिजन कुठं घेईल? तेव्हा त्याचं उत्तर द्या, अरे वा वा चांगले विचार आहेत तुमचे, असे करून त्यांनी आपलं कोडलं. परत काय त्याच्यावर ते नाव काढलं नाही, त्यांना तिथं तेच बांधायचं आहे. अशा गोष्टी आहेत. सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये मी जो तुमच्या फिल्म करिअरचा उल्लेख केलेला होता की वॉचमनची नोकरी केलेली होती, तिथून सगळा स्ट्रगल करत तुम्ही थिएटर, फिल्म करत आता म्हणजे साऊथला पण खूप मोठं नाम कमावलं. ते दिवस जेव्हा आठवतात तेव्हा काय फिलिंग्ज असतात? मला असं वाटतं की एक सक्सेसफुल लाईफ माझ्या वाट्याला आलं. कारण मला असं वाटतं की मी जेव्हा वॉचमन होतो ना, तेव्हा मी तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं ऑफिस साफ करायचं आणि पावसाचे दिवस होते आणि चिखल खूप साठायचा. ते इरिगेशन डिपार्टमेंट ते पण शेवटी झाडाशी रिलेटेड काहीतरी. तर त्या जाईन मी झाडाला गेलो की पहिले एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या चेअरवर बसायचो. हां कम इन, एवढंच मला बोलायचा इंग्लिश झालं, आनंद वाटायचा. पण मी शांत बसलो नाही, परत ते करत गेलो. पण आमची धरणात जमीन गेली, ती आमच्या धरणात जमीन गेली. मी वॉचमनचा क्लार्क झालो, तर कन्हेर धरणावर स्टोअर कीपर, असिस्टंट स्टोअर कीपर म्हणून माझी नोकरी लागली. तर धरणाचा पाया खांदला त्या दिवशी मी तिथे होतो. आणि त्याच वेळेला मी अभिनय साधनाचा अभ्यास करत होतो. सानी स्लाविस्कीचं बिल्डिंगचं कॅरेक्टर आणि ॲक्टर्स प्रिपेअर ह्या 2 पुस्तकांचा. तिथे मी नोट्स काढत होतो. पण माझ्या डोळ्या देखत आमच्या गावच्या नदीच हरवली. माझ्या डोळ्या देखत नदीला असलेले भेडा, वाळूंज, कळम, कदम असे मोठमोठाले वृक्ष अख्खं जंगल तिथलं सगळं नष्ट झालं. तर ह्या धरणांमुळं किती जमीन गेली आणि आमच्या गावातले 50% गाव भिकेला लागले. आम्ही वॉचमन झालो, वेळेकामठी. मी त्यातनं कसा तरी ॲक्टिंगच्या ह्यातनं वाढत पुढे गेलो आणि नंतर असं वाटतं की हे सगळं करण्यापेक्षा हेच काम केलं असतं तर बरं झालं असतं पहिल्यापासून. पण नंतर म्हणतात, मला सांगतात की तू तेव्हा केलं तर कोणी ऐकलं नसतं, आता तुझं ऐकतात. म्हणजे ते धरणामध्ये सगळं हरवतानाच्या स्मृती ज्या आहेत त्या तुमच्या मनावरती कायम आहेत. कदाचित त्याच्यामुळेच ही प्रेरणा कामाची मिळाली. हां, म्हणजे मी ज्या डोंगरावर झाडं तोडायला झाड जायचो, आंबे आणायला जायचो, करवंद आणायला जायचो, तोरणं आणायला जातो, वाघाटी असतील, मेक्या, असं जे त्यावेळेला काय कंदमुळं टाईप काढायचो, ते सगळं आता 4-4 किलोमीटर गेलं तर मला दिसत, असं वाटतं हा डोंगरातलं हे गेलो कुठं वैभव.
आणि हे काय कमवतोय आपण, कसलं नाव कमवतोय, कसले पैसे कमवतोय, आणि हे आपल्या ह्या पिढीला दिसत नाही का? तर माणसाला दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यापेक्षा स्वतःला शिकवावं, स्वतः सुरू करावं, समविचारी लोकांना घेऊन पुढे जावं, एवढंच मी मनात ठरवलं आहे. पण फिल्मचं शेड्यूल सगळं सांभाळणं आणि परत झाडांचं काय बॅलन्स? मी जिकडे जातो तिकडे झाडाचाच बघतो. मध्य प्रदेश गेलो तरी तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला देतो, भेटतो, तिकडं काय चाललं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम कसं चाललं आहे. काही निर्मात्यांना सांगतो मी की तुमच्या तिकडे येत असेल तर तुम्ही 5,000 झाडं लावा, मी तर तुमच्या पिक्चरमध्ये काम करतो. अशी अट टाकतो तुम्ही. तर तुमच्या तिकडे असेल तर मी खोटं बोलू नका, मी झाडाचं काम करतो. अशा पद्धतीचे हे करतो. यावर्षी जसं मी आता मुलांच्यावर लक्ष ठेवलं आहे की झाडं लावायची तर मुलांना बी आणि पिशवी द्यायची, आणि त्याला वृक्षप्रसाद नाव करून पिशवी द्यायचं, आणि प्रत्येक मुलानं एक बी त्या पिशवीत लावायचं. अशा 22 लाख पिशव्या मी यावर्षी वाटल्या. हे जर पुढच्या वर्षी करोडोपर्यंत गेलं तर हे शासनानं करायला पाहिजे. मुलांना पहिल्यांदा बियामध्ये खेळलं पाहिजे. 10 बियांची नावं माहीत नाही, 10 झाडांची नावं माहीत नाही, 10 पानांची नावं माहीत नाही, 10 गवतांची नावं माहीत नाहीत, 10 पक्ष्यांची नावं माहीत नाहीत, आणि आपण एज्युकेशन घेतो आहे. बरोबर. तर मुळात तिथे सुरू झालं पाहिजे. पण काय मंत्रालयात हे विषय मी 5 वर्षापासून मांडतोय, पण तिथं ऐकायलाच येत नाही त्यांना. ते मग त्या सांगतात त्या OSDला काहीतरी, हे जरा काय म्हणतात बघा, जरा काय म्हणतात ते बघा, त्यांना कळत नाही काय. हां, मग ते सांगतात की असं बघा. पण होईल, म्हणजे अजित पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी माझं म्हणणं बऱ्यापैकी ऐकलं होतं. त्यावेळेस त्यांनी इकडे 1 कोटी रुपये मंजूर केले होते. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या देवळांमध्ये वृक्षप्रसाद योजना जर सुरू केली, आणि जे लोक अभिषेक करतात त्यांना एक हा देवाचा वृक्षप्रसाद आहे, हा लावा, हा वाढवा, तर तुमच्या मुलांनासुद्धा त्याचा आशीर्वाद मिळेल. 7 पिढ्यांना पुरून उरतं झाड. बरोबर. चिंच असेल, आंबा असेल, फणस असेल, हे 100, 150, 200 वर्ष झाडं जगतात. झाडं म्हणजे तो 7 पिढ्यांना पुरून उरतंच की झाड. तर माझं असं म्हणणं की गावात सरपंच मेला तर त्याची शोकसभा करतात, आणि ज्या पारावरती 200 वर्षाचं झाड आहे ते पडलं तर त्याची केवढी शोकसभा करायला पाहिजे. त्याच्या नावानं धाय मोकळून रडलं पाहिजे की ही आमच्या 7 पिढ्या इथं सावलीत बसल्या, 7 पिढ्या आम्ही झोपलो इथं, त्याच्यावरती ह्या झुंकुळ्यावर आम्ही खेळलो, नांदलो, तर त्या झाडाचे वाढदिवस कुणी करायचे, त्यांच्या शोकसभा कुणी करायच्या. देवराईला नाव देताना सह्याद्री हे नाव कसं सुचलं? काय झालं, ते महेश गायकवाड नावाचे आमचे एक मित्र होते, ते सांगायचे की देवराई सुरू करायची. तर आम्ही सगळ्यांनी असं असं ते सारखं सयाजी देवराई नाव देऊया. तर मला असं कधी नाही वाटलं की नाव माझं असावं, आणि एवढं काय आपण म्हणजे काय याला असं नाव. तर म्हटलं ह्यांना आपण चकवा कसा मारूया. एक दिवशी मला सुचलं की सह्याद्री एवढं अजून काय मोठं आहे. पण सह्याद्री आणि सयाजी एकरूप झाले जातात त्यामुळं ते नाव समानार्थी काय. म्हणजे आणि कसं आहे की हा डोंगरावरती मी वरती नाटकाचा अभ्यास करताना एक्सरसाइज केलेत. सारे गामापदाने सुनील कुलकर्णी आम्हाला डोंगरातच झालंय प्रशिक्षण. हां, तर आमचा हा भैरवाचा डोंगर आहे ना, तिथं आता सगळं वाढलं, पण अख्ख्या डोंगरावरती मी एकटाच असायचो. खाली फक्त एक बाबळीचं झाड होतं आणि आमचं एक घर होतं. असं तिथं मोठं नैपथ्य रचना आहे म्हणजे. हो, मोठी, ह्याच्यासारखं स्टेजच नसेल. हां, म्हणजे मला असं वाटायचं की अजून काय आहे. आणि मी बॉम्बेला जाताना किती वेळा तरी असं डोंगराला बाय बाय टाटा केला की यस म्हणलं हाय. म्हणून माझा गॉडफादर कोण तर मी सांगतो, सह्याद्रीचा डोंगर माझा गॉडफादर आहे. मग काय भीती आपल्याला कोणाची. खरं आहे. असं ते तुमच्या त्या इंट्रोडक्शनमध्ये पण मी बघत होतो की आपण शेवटी जाताना काय घेऊन जाणार आहे, आपण काहीतरी मागं ठेवून जाऊ शकतो, आणि म्हणून ही झाडं हवी. मी आता त्या भगवद्गीतेमध्ये पण आहे, तुम क्या लेकर आये थे क्या लेकर जाओगे. तर काय आपण देऊन जाऊ शकतो झाडांच्या माध्यमातून? एवढा मी असं थोर विचार करत नाही. मला एवढं असं वाटतं की आयुष्यात आपण आनंदी राहिलं पाहिजे, आणि आनंद घेतला पाहिजे, आणि आनंद दिला पाहिजे. तर ज्याला ज्याच्यात आनंद मिळतो, ज्याला ज्याच्यातून दुसऱ्याला आनंद देता येतो, एवढं काम करायला पाहिजे. तर मला ह्या झाडाच्या गोष्टीत खूप आनंद वाटतो. झाडाच्या स्पर्शात, झाडाच्या सावलीत, झाडाच्या फळामध्ये एक एक फळ म्हणजे आपल्याला एक चव देतो, म्हणजे किती आनंद देतो. एक सुगंध म्हणजे किती आनंद देतो. झाडाच्या लाकडाच्या फळीवर बसतो, पाटावर बसतो, पासून झाडाची प्रत्येक गोष्ट आनंदाची आहे ना. त्यामुळं तसं हे करतो. मुलाखतीच्या शेवटी म्हणजे आता ही मुलाखत बघितल्यानंतर अनेकांना आपल्या लहानपणीचं एखादं झाड आठवत असेल, कोणाला जाता जाता म्हणजे जाणवत असेल की आपण ज्या रस्त्यानं फिरतोय तिथली झाडं अचानकपणे गायब झालेली आहेत, कुणाला नुसतीच पर्यावरणाची चिंता वाटत असेल, तर या सगळ्या प्रेक्षकांसाठी जाता जाता तुम्हाला म्हणजे काय सांगायचं आहे? 2 शब्द
झाडांच्यासाठी? मला एवढं असं वाटतं की बघा, तुम्ही जन्माला आल्यापासून पहिल्या दिवसापासून ऑक्सिजन घेताय म्हणून जिवंत आहात, झोपेत पण ऑक्सिजन घेताय म्हणून जिवंत आहात. तुमच्याकडं करोडो रुपये तुमच्या तिजोरीत असतील ना, तरी त्याचा तुम्हाला काय फायदा होणार नाही. रस्त्यानं जाताना तुम्ही 2 किलो सोनं घेतलं आणि 2 किलो भाकरी घेतल्या, तरी पण तुम्हाला श्वास जर मिळाला नाही तर पहिलं तुम्हाला कुठंच नाही, तर फक्त झाडामुळे मिळेल. त्यामुळे तुमच्या वया इतकी झाडं लावा, तर तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ह्या झाडाबद्दल जाता जाता सांगायचं राहिलं हो. होतं की हा जो वडाचं झाड आहे, ह्याच्या आधीचे फोटो दाखवून 2022ला इथं आणून लावला. हडपसरच्या ठिकाणी एका माणसाच्या घराला त्रास होतोय म्हणून त्यांनी तोडून टाकला होता, बरं. बेकायदेशीर. आम्हाला कळलं, तो म्हटलं की का सरकारला कळवू नका, फक्त हे झाड वाचवा तुम्ही. मग आम्ही ते उचलून आणलं, इथं लावलं आणि आता 2024ला 2 वर्षात ते परत एवढं बहरलं आहे. ह्याच्यावर परत पक्षी येतील. 500 प्रजाती ह्या वडाच्या झाडावरती जगत असतात. 500? तर हा असा आपल्या भारताच्या गव्हर्नमेंटच्या कृपेनं लाखो वृक्ष आपण तोडून जाळलेत, पण काही वाचलेत. त्यातली हा एक आहे. राष्ट्रीय वृक्ष आहे, आपण सगळ्यांनी वाचवला पाहिजे. जिथे दिसेल तिथं आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपला राष्ट्रीय वृक्ष वाचवला पाहिजे. वाचवल्याचं एक उदाहरण. ही मुलाखत पाहिल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांना म्हणजे किमान एक जरी वृक्ष लावण्याची इच्छा झाली, जगवण्याची इच्छा झाली, तरी हा आपला इंटरव्ह्यू सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही आहे. हे काम चांगलं काम आहे, अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचावा, हाच या मुलाखतीच्या पाठीमागचा उद्देश आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर आवर्जून कळवा.